नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. वही आणि पेन घेऊनच बसायचं आहे. माहिती महत्त्वाची असणार आहे ती आपल्याला नोट डाऊन करायची आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल, दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आजचा आपला भाग असणार 549वा. या भागामध्ये आपण 25 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ कोणीही अर्धवट सोडायचा नाही. सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. कोणताही टाईमपास या ठिकाणी केला जाणार नाही. फक्त जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. प्रश्न पहिला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो. बहुतेक वेळा प्रश्न हा पडलेला आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं आणि माहिती जी सांगण्यात येईल ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2026 याचं विजेतेपद जर आपण पाहिलं तर ते कोणी पटकावलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय ब, काझिया लिज मेझो. काझिया लिज मेझो यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2026चं विजेतेपद अलीकडेच पटकावलेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. स्पर्धा कोणती होती? मिस युनिव्हर्स इंडिया 2026. याचं विजेतेपद पाहिलं तर काझिया लिज यांनी पटकावलेलं आहे, ज्या केरळ राज्याशी संबंधित आहेत. कोणत्या राज्याशी? तर केरळ राज्याशी संबंधित आहेत. कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाईल. काझिया लिज मेझो यांनी अलीकडेच मिस युनिव्हर्स इंडिया 2026चं विजेतेपद पटकावलं असून त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर त्या केरळ राज्याशी संबंधित आहेत. आणि वय वर्ष जर पाहिलं तर 19 वर्षाच्या त्या असणार आहेत. ग्रँड फिनाले केव्हा झाला होता? 23 ऑगस्ट 2026ला झाला होता. ठिकाण जर आपण पाहिलं, या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर झी स्टुडिओ, जयपूर, राजस्थान. राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये विजेती ठरलेली आहे काझिया लिज मेझो. मागील वर्षी जी काही आवृत्ती झाली होती तर त्या आवृत्तीचं विजेतेपद हे मनिका विश्वकर्मा यांनी पटकावलं होतं 2025चं लक्षात ठेवायचं आहे. आणि याच काझिया लिज मेझो या आता येणारी जी काही मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा 2026ची 75वी, तर या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2026मध्ये जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व जर पाहिलं तर ते कोण करणार आहे? तर या काझिया लिज मेझो या त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आता एक प्रश्न या ठिकाणी बनतो, ही जी काही स्पर्धा होणार आहे 75वी मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धा, तर त्याचं आयोजन जर पाहिलं तर प्युर्टो रिको या ठिकाणी होणार आहे नोव्हेंबर 2026 मध्ये. या स्पर्धेचे विजेते जर आपण पाहिले तर मिस युनिव्हर्स इंडिया 2026 या स्पर्धेमध्ये विजेती ठरली आहे काझिया लिज मेझो. पहिली रनर अप जर आपण पाहिली तर वैष्णवी गणेश, तमिळनाडू. दुसरी रनरअप जर आपण पाहिली तर अनुश्री सतवालेकर, जी गुजरात राज्याशी संबंधित आहे. तिसरी रनरअप आहे तेजस्विनी श्रीवास्तव, आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे. आणि चौथी रनरअप जर पाहिली तर अनुभव वशिष्ठ, जी उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहे. जेवढे काही 4 महत्त्वाचे पॉईंट होते ते या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत? नोट डाऊन करा. मिस युनिव्हर्स इंडिया 2026 विजेतेपद कोणी पटकावलं? काझिया लिज मेझो. कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? केरळ राज्याशी संबंधित आहेत. आयोजन कोठे करण्यात आलं? जयपूर, राजस्थान या ठिकाणी करण्यात आलं. कोणत्या स्पर्धेचं नेतृत्व या करणार किंवा प्रतिनिधित्व करणार आहे? तर मिस युनिव्हर्स 2026 या स्पर्धेचं नेतृत्व हे काझिया लिज मेझो करणार आहेत. झाले एवढे क्लिअर? प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर अलीकडेच महाराष्ट्र सरकारने एक मंजुरी दिलेली आहे आणि त्या मंजुरीनुसार पर्याय ड, नागपूर. आता नागपूर या ठिकाणी लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे. यांच्यावर 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, ते लक्षात ठेवायच्यात. लता मंगेशकर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर गायन या क्षेत्राशी संबंधित होत्या, ज्यांचं निधन झालेलं आहे.
त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? याचं उत्तर आपल्याला माहिती असेल तर कमेंटमध्ये लगेचच सांगून टाकायचं आहे. भारतरत्न पुरस्कार हा लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? उत्तर माहिती असेल कमेंट करून सांगायचं आहे. तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ जर आपण पाहिलं तर ते नाशिक नाही, नागपूर या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच मान्यता दिलेली आहे. हे जे काही विद्यापीठ असणार आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ लता मंगेशकर, तर हे विद्यापीठ VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुन्हा एकदा सांगतो, VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारे चालवले जाणार आहे. कोणाद्वारे? तर VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, स्थान असणारे नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी. यामध्ये अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि परिचर्या नर्सिंग या विषयाचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. स्थापन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे? तर नागपूर या ठिकाणी केले जाणार आहे. त्यांचं नाव विचारलं तर लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ असणार आहे. कोणाद्वारे चालवले जाणार आहे? तर VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन यांच्याद्वारे चालवले जाणार आहे. झालं क्लिअर? प्रश्न क्रमांक 3 पाहूया. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार सर्वाधिक शांत देश हा कोणता ठरलेला आहे? अलीकडेच एक आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि त्या आकडेवारीनुसार, आता आकडेवारी कोणाची आहे? तर ग्लोबल पीस इंडेक्स 2026 यामधून एक आकडेवारी समोर आली आणि यानुसार सर्वाधिक शांत देश कोणता ठरला आहे? तर पर्याय आईसलँड. आईसलँड हा जो काही देश आहे तर तो जगातील सर्वाधिक शांत देश ठरलेला आहे. ही आकडेवारी कोणाची आहे? ग्लोबल पीस इंडेक्स 2026 ज्याची आकडेवारी असणार आहे. यानुसार आईसलँडचा पहिला क्रमांक येतो, दुसऱ्या क्रमांकावर येतं न्यूझीलंड, तिसऱ्या क्रमांकावर येतं स्वित्झर्लंड आणि चौथ्या क्रमांकावर येतं स्लोवेनिया हे चौथ्या क्रमांकावर येतं. लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी माहिती जर आपण पाहिली तर ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मधून समोर आले आहे की 163 देशांच्या या क्रमवारीमध्ये युरोपचे वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठरले असून यामध्ये आईसलँडचा पहिला क्रमांक लागतो. सामाजिक सुरक्षा, सुरू असलेले देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि लष्करीकरण अशा 3 प्रमुख क्षेत्रातील 23 निर्देशांकांच्या आधारे देशांचे मूल्यांकन हे केले जात असते. आईसलँड सलग 19व्या वर्षी जगातील सर्वाधिक शांत देश ठरला असून त्याचा GPI स्कोअर जर आपण पाहिला तर 1.161 एवढा असणार आहे. किती? 1.161 स्कोअर देखील विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचा 1.161 असणार आहे आईसलँडचा क्रमांक. टॉप 10 मध्ये आपला भारताचा क्रमांक नाही. टॉप 10 मध्ये जपान येतं, फिनलंड येतं, सिंगापूर येतं, पोर्तुगाल येतं, ऑस्ट्रिया येतं, आयर्लंड येतं, स्लोवानिया येतं, स्वित्झर्लंड येतं, न्यूझीलंड येतं आणि आईसलँड येतं. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन कोण ठरल्या आहेत? तर भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन जर आपण पाहिल्या तर पर्याय क मरियम आफिफा अन्सारी या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन अलीकडेच ठरलेल्या आहेत. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5, 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद हे कोणी पटकावले आहे? तर काही दिवसांपूर्वीच आपण पुरुषांचं पाहिलं होतं. पुरुषांचं विजेतेपद जर आपण पाहिलं तर ते ओडिसा या संघाने पटकावलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष चॅम्पियनशिप पार पडली होती, त्यामध्ये ओडिसाने विजेतेपद पटकावले होते. आता विचारलेला आहे महिला. तर 16वी महिला हॉकी ज्युनियर चॅम्पियनशिप जर आपण पाहिली तर या ठिकाणी विजेतेपद जर आपण पाहिलं तर ते हरियाणा संघाने पटकावलेलं आहे. कोणी? पर्याय ड हरियाणा. हरियाणा संघाने अलीकडेच 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला चॅम्पियनशिप 2023च्या विजेतेपदावर नाव आपलं कोरलेलं आहे. यामध्ये पहिला क्रमांक म्हणजे विजेतेपद हे हरियाणा पटकावले असून झारखंडचा दुसरा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर येतं झारखंड, तिसऱ्या क्रमांकावर येतं मध्य प्रदेश. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं हरियाणा, दुसरा आहे झारखंड, तिसरा आहे मध्य प्रदेश. या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर
पिंपरी चिंचवड पुणे, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान. 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 दिवसीय स्पर्धेमध्ये देशातील 30 राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. एकूण 30 राज्यांचा त्या ठिकाणी समावेश होता आणि त्या 30 पैकी 3 आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहिल्यावर येतं हरियाणा, दुसऱ्यावर येतं झारखंड, तिसऱ्यावर येतं मध्य प्रदेश. 2 पॉईंट लक्षात ठेवा. या स्पर्धेचं आयोजन आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं होतं पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी. विजेतेपद हे हरियाणा पटकावले असून उपविजेतेपद हे झारखंड संघाने पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक हा देखील महत्त्वाचा असणार आहे. यावर 2 प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे, ते महत्त्वाचे असणार आहेत. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हा फुल फॉर्म झाला. UPIवर फुल फॉर्म विचारलेल्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा. UPIचा फुल फॉर्म सांगितला तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा होतो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPIला 2026 मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याला एकूण 10 वर्ष पूर्ण झाले आहेत 2026 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॉन्च दिनांक जर पाहिला तर 25 ऑगस्ट 2016ला म्हणजे आजच्या दिवशी हे लॉन्च झालं होतं. 25 ऑगस्ट 2016ला हे लॉन्च झालं होतं. संस्था कोणती आहे? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. NPCIचा देखील फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. UPIचा आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि NPCIचा आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नियामक जर आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँक असणार आहे. वार्षिक व्यवहार संख्या जर पाहिली तर 2016-17 मध्ये 1.78, 2025-26 यामध्ये 162 कोटीहून अधिक. वार्षिक मूल्य जर पाहिलं 2016-17 मध्ये 0.07 लाख कोटी, 2025-26 मध्ये सुमारे 314 लाख कोटी रुपये एवढं वार्षिक व्यवहार संख्या असणार आहे. UPI पेमेंट स्वीकारणारे पहिले युरोपियन देश कोणते ठरले आहे? प्रश्न हा आपण कव्हर केला होता. UPI पेमेंट स्वीकारणारे युरोपातील पहिले देश कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या याला मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. कोणाची? तर IMF याची मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम जर ती पाहिली तर ती UPI असणार आहे. 11 देशांमध्ये कार्यरत असणार आहे. त्यामध्ये ग्रीस, मालदीव यांचा देखील समावेश असणार आहे. प्रश्न 7. भारत चीन 25वी सीमा वार्ता 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? जर पाहिलं तर भारत चीन 25वी सीमा वार्ता याचं आयोजन पर्याय बीजिंग चीनमधील बीजिंग या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी भारतीय विशेष प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे बघा त्या ठिकाणी विशेष प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यांना अलीकडेच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कितवा होता? 45वा होता. 45वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जर आपण पाहिला तर हा अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी जर आपण पाहिलं चीनचं तर त्या ठिकाणी परराष्ट्र मंत्री वांग यी या ठिकाणी सहभागी होते. परराष्ट्र मंत्री वांग यी. विशेष प्रतिनिधी यंत्रणा 2030 पासून कार्यरत आहे. आता यामागचा उद्देश काय आहे या सीमा वार्ताचा? तर भारत चीन सीमा प्रश्न सोडवणे हा यामागचा उद्देश असणार आहे. चर्चा कशावर झाली? तर सीमा प्रश्न, सीमावर्ती भागातील शांतता, द्विपक्षीय व प्रादेशिक मुद्दे यावर त्या ठिकाणी चर्चा झाली आहे. सीमा प्रश्न क्षेत्र जर पाहिलं तर पश्चिम, मध्य व पूर्व सेक्टर या ठिकाणी सीमा प्रश्न क्षेत्र असणार आहे. राज्य प्रदेश जर पाहिले तर चीनला लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांची सीमा भिडते. 2020 पासून जर आपण पाहिलं तर पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षानंतर संबंध जे आहेत बघा भारत चीनचे तर ते बिघडले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जर आपण पाहिली भारत चीन सीमा LAC तर ती
3488 किलोमीटर एवढी असणार आहे. किती? 3488 किलोमीटर. भारतासोबत सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची संलग्न आहे? तर बांगलादेश. लक्षात ठेवायचं, बांगलादेश. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, अलीकडेच हत्या करण्यात आलेले ज्वालानी टेटे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ज्वालानी टेटे जर आपण पाहिलं तर पर्याय ब, बॉक्सिंग. बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे ज्वालानी टेटे, यांचं अलीकडेच निधन झालेल्या निधनाचं कारण काय? तर हत्या. त्यांच्या घराबाहेरच त्यांची हत्या करण्यात आली गोळ्या झाडून. लक्षात ठेवायचं आहे, गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले ज्वालानी टेटे हे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित असून देश जर आपण पाहिला तर दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचा माजी विश्वविजेता आहे बॉक्सर ज्वालानी टेटे, ज्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. लास्ट बॉर्न म्हणून प्रसिद्ध आहेत. रिंगमध्ये जर आपण पाहिलं तर रिंगमध्ये लास्ट बॉर्न म्हणून हे प्रसिद्ध आहेत ज्वालानी टेटे. यांनी WBO व WBFचे विश्व किताब जे काय आहेत बघा ते जिंकले आहेत. एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे, तो कोणता? तर 11 सेकंदामध्ये सर्वात वेगवान नॉकआउट करण्याचा इतिहास जर आपण पाहिला, किती? फक्त 11 सेकंदामध्ये सर्वात वेगवान नॉकआउट करण्याचा इतिहास जर पाहिला तर तो ज्वालानी टेटे यांच्या नावावर आहे. 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत. हा रेकॉर्ड विचारला जाऊ शकतो जो यांच्या नावावर आहे. त्यानंतर कोणत्या देशाशी संबंधित आहे? दक्षिण आफ्रिका या देशाशी संबंधित असून कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न. हेच प्रश्न आता पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया फास्ट पद्धतीने. प्रश्न क्रमांक पहिला, मिस युनिव्हर्स इंडिया 2026 ही स्पर्धा याचं विजेतेपद कोणी पटकावलं? पर्याय ब, काझिया लिज मेझो यांनी पटकावलं आहे, केरळ राज्याशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न, लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे स्थापन केले जाणार आहे. प्रश्न तिसरा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार सर्वाधिक शांत देश कोणता ठरला? तर पर्याय अ, आइसलँड हा जगातील सर्वाधिक शांत देश ठरलेला आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार. प्रश्न चौथा, भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन कोण ठरल्या आहेत? पर्याय क, मरियम अफिफा अन्सारी या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन ठरल्या आहेत. पाचवा प्रश्न आहे, 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला चॅम्पियनशिप 2026 याचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर पर्याय ब, हरियाणा या राज्यांनी पटकावलं असून झारखंड दुसरा, मध्य प्रदेश तिसरा क्रमांक येतो. सहावा प्रश्न आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI. तर या UPIला 2026 मध्ये एकूण किती वर्षे पूर्ण झाली आहेत? तर एकूण 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. लॉन्च केव्हा झालं होतं? तर 25 ऑगस्ट 2026. 25 ऑगस्ट 2026ला हे लॉन्च झालं होतं. प्रश्न सातवा, भारत चीन 25वी सीमा वार्ता 2026 आयोजन कोठे करण्यात आलं? तर पर्याय अ, बीजिंग चीन या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. राहिला 8वा आणि शेवटचा प्रश्न, अलीकडेच हत्या करण्यात आलेले ज्वालानी टेटे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय ब, बॉक्सिंग. बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत ज्वालानी टेटे, ज्यांची गोळ्या झाडून अलीकडेच हत्या करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाचे असतात. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. लक्ष्य सरकारी नोकरी यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल आणि इंस्टाग्राम पेज असेल, तिन्ही ठिकाणी फॉलो करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि या ठिकाणी चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.